नमस्कार सर्वांना. ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांची लगबग सुरू झाली की पेरणी करायची. शेतात शेत धनधान्याने भरून जावं आणि आपलं पीक डोलावं यासाठी सर्व शेतकरी शेतामध्ये पळत असतात. तर मी, भैया, बाबा आणि आमची सर्व फॅमिली अशी तयारी करायला लागलो. आणि भैया हे मकाला औषध लावून घेऊन तो सगळे बियाणे सगळी तयारी करून शेतात चाललेला आहे. बाबा, भैया आणि ट्रिपच्या पायपा हातरायच्या आहेत, त्यामुळं बाबांनी सगळं सामान घेतलेलं आहे आणि ते दोघं शेतामध्ये चाललेत. आणि नंतर आम्ही दोघी, मम्मी आणि मी, शेतामध्ये जाणार आहे. काय करते मम्मी उन्हात बसून? शेंगा तोडायला. शेंगा कशाच्या? शेंगा. भुईमुगाच्या शेंगा. बघू. शेतातल्या भुईमुगाच्या शेंगाचं वेल आणलेले आहेत मम्मीनं आणि आता त्या काढून पाठीमध्ये टाका लागली. भरपूर आहेत अजून, तर भैयाने आता थोड्याफार खायला आणलेत भाजायला. आणि ह्या बघा कशा आलेत. आणि मम्मी तोडा लागली. खायला बोलवत नाही? नाही. भुईमुगाची शेंगा संध्याकाळी भाजू का शिजवूया? शिजवलेलं छान लागतं. मीठ टाकून शिजूया. फोडावं लागते. घरातलं सगळं काम झालेलं आहे आणि सगळं काम उरकून आवरून असं सामान घेऊन शेतात पेरणीला चाललोय. मका पेरणार आहे आम्ही. ही आमची होंडी जनावरांसाठी केलेली आणि आता मका पेरायला चालू आहे. पाऊस पडलाय, सगळी मेहनत झाली, सरा सोडलेत, काय म्हणतात ते, खत वगैरे पेरणी सगळं केलंय आणि आता फक्त मका पेरायची. भैया गेलाय पुढं, मम्मी या लागले पाठीमागून. दमली मी चालून चालून, कारण माझ्या हातात खूप ओझ आहे, त्यामुळं दमल्यासारखं झालंय. आले जवळ आता. चला बघूया कशी पेरते ती मका. अजून ड्रिपच्या पाईप हातराचे आहेत, ड्रिप गुंडाळायचं आहे. तिघं पण आलो आहे, भैया, मी, मम्मी. बाबा गेलेत गावात. तर आज एवढं पेरून काढायचं आहे, अर्धा एकर मका. आणि फायनली जिथं मका पेरायची तिथं मी आले. हे सामान म्हणजे बी आहे तर मकाचं, ते आणलेत आणि आता पेरणी करायला चालू करायचं. हे 3 नंबरचं तुकडा आहे आमचं. भैयानं मेहनत केली त्या दिवशी. या असं मस्त बेड सोडलेले आहेत आणि 2 लाईनी, मध्ये ड्रिपची पाईप आणि डाव्या उजव्या बाजूला 2 लाईनी अशा मकाच्या पेरायच्या. बेडवरतीच मका करायचे. प्रत्येक वर्षीच बेडवरती करतो. तर भैया पेरा लागलाय, आपण जाऊया भैयाकडे. पहिली लाईन घेतली आहे भैयानी पेरायला आणि एक कमीत कमी 1.5 तास तरी लागेल. आता 1.5 तासानंतर सगळं हे अर्धा एकर पेरून होत आहे. ही मशीन हात मशीन असल्यामुळे लवकर पटापट पटापट करायचं. सगळ्यांची पेरणी झालेली आहे आणि आमची थोडी मागं राहिली. आता उरकून घ्यायचं पटापटापटा. कसलं भारी वातावरण झाले ना. पाऊस येईल संध्याकाळपर्यंत. भैया पटापट पेरा लागला. किती सारे झाले का त्याचे? 1 2 3 4 5 5. आता हे काय काम चालू आहे?
मका पेरणी झाली आणि ड्रिपच्या पाईपा हातरायला चालू आहे. एक 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 भैया काढून देतोय आणि ही मम्मी एक पाईप टाकते, नंतर मी एक पाईप टाकते. जाऊन ये लवकर. आणि जेवढ्या होईल तेवढ्या आज पसरून घ्यायच्या पाईपा, नंतर उद्या दुसऱ्या पसरायच्या. कारण आता वाजलेले आहेत 4 आणि जनावरांचं पण टायमिंग झालेलं आहे. तिकडं पण जायचं आहे.